मी श्रीकांत बोरकर, कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्समध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत गौरव दादा आहेत, त्यांच्याशी आपण जरा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. गौरव दादा, कुठून आलाय तुम्ही? मी अमरावती जिल्ह्यातून आलो होतो. अमरावती जिल्ह्यामध्ये तालुका वरुड आणि गावाचं नाव दोन. या कलागुरू अभियानाबद्दल आपल्याला कुठून समजलं किंवा कसा तुम्ही अप्रोच केला? ॲप्रोच असं केलं की आधी मला आवड होती, फक्त त्यानंतर कलागुरू परिवार मिळाला, त्याच्याने आणखी माझी ग्रोथ झाली डायरेक्टली. त्याच्यानंतर तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी आई, बाबा आणि दादा. ओके. आणि एक मुलगा म्हणून रांगोळी काढताना तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे की एक जनरली रांगोळी हा एक पारंपरिक जर बघितलं तर एक मुली जनरली किंवा महिला वर्गांचा जास्त सहभाग असतो, पण एक मुलगा म्हणून रांगोळी काढताना तुमचं कसं काय वाटतं तुम्हाला? मुलगा म्हणून रांगोळी काढतो, मला याचा अभिमान आहे की माझी जशी ग्रोथ होत आहे आपल्या रांगोळीमध्ये, इतर मुलांचीसुद्धा हो, त्यांनीसुद्धा इंटरेस्ट घेऊन त्यांनी पण माझ्यासारखा व्यवसाय चालू करावा रांगोळीमध्ये. आता तुम्ही अमरावतीवरून आलाय, तर तुमचा अमरावती ते पुणे प्रवास कसा होता? म्हणजे तुम्हाला जिल्हास्तरीय तुम्ही जिंकलात, त्याच्यानंतर राज्यस्तरीयसाठी आपली निवड झाली, तर त्याच्या प्रवासाबद्दल एक थोडक्यात सांगा. प्रवास खूप मजेदार झाला आहे सगळा. राज्यस्तरीय ज्यावेळेस तुमची निवड झाली पहिला नंबर म्हणून, तर तुमच्या घरातल्यांचे किंवा तुमचे कसे एक्सप्रेशन होते? काही आई तर खूप खुश होती आणि बाबा खुश होते, पण थोडं लांब असल्यामुळे मला धाडायला नव्हते नाही, आम्हाला पण खूप म्हणजे छान वाटते की तुम्ही एवढ्या लांबून ह्या राज्यस्तरीयच्या प्रवासासाठी आलात. आणि अजून इरा रांगोळी आर्ट्स किंवा कलागुरूबद्दल आपल्याला अजून काय सांगता येईल? खूप भारी ग्रुप मिळाला मला, त्याच्याने माझी क्लासनं करून इराला जेव्हा जॉईन झालो तेव्हा आणखी माझी ग्रोथ होत आहे, नवीन नवीन शिकायला मिळत आहे. आणि आज इथं राज्यस्तरीयसाठी हे गौरव दादा आपल्यासोबत होते. धन्यवाद.